आपण अभ्यासत आहोत पेशी व पेशी अंगके हा पाठ। यापूर्वी आपण पेशी म्हणजे काय, पेशीतले अंगक कशाला म्हणतात, पेशी हा सजीवाच्या शरीराला रचना प्राप्त करून देणारा आणि कार्य करण्याची क्षमता प्राप्त करून देणारा सर्वात लहान घटक आहे आणि सगळ्या सजीवांचं शरीर पेशींपासून तयार झालेलं आहे। अशा अब्जावधी पेशी सजीवाच्या शरीरामध्ये असतात। वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे सगळेच पेशींपासून तयार झालेले। तर पेशी हा लहान घटक आहे। अनेक पेशी एकत्र आले की ऊती तयार होतात, अनेक ऊती एकत्र आले की इंद्रिय किंवा अवयव तयार होतात, अनेक अवयव एकत्र आले की संस्था तयार होतात आणि अनेक संस्था एकत्र आले की शरीर तयार होतं। आता पेशी हा अत्यंत लहान घटक आहे, आपल्याला तो सहज दिसत नाही। सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो किंवा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिका वापरावी लागते त्यामधले अंगक पाहण्यासाठी। मग इतका लहान असला तरी देखील पेशींना अंगक आहेत, अवयव आहेत। पेशीच्या अवयवांनाच अंगक म्हणतात। आपण वेगवेगळ्या अंगकांबद्दल अभ्यासत आहोत। आता आपल्याला लयकारिका आणि तंतुकणिका या दोन अंगकांची माहिती घ्यायची आहे। या अगोदर आपण पेशी भित्तिका म्हणजे काय हे पाहिलं। पेशी भित्तिका वनस्पती पेशींना असणारं अंगक आहे, सर्वात बाहेरचं आवरण, भक्कमपणा, आधार, आकार देण्याचं काम करते। तर प्रद्रव्य पटल ही प्राणी पेशीमध्ये असणारं सर्वात बाहेरचं अंगक आहे आणि प्रद्रव्य पटल हे उपयुक्त पदार्थांना आत घेतं तर निरुपयोगी पदार्थांना बाहेर टाकतं। ते फॉस्फोलिपिड्स पासून तयार झालेलं असतं, म्हणजे त्याला स्फुरीय मेद म्हणतात। यांच्यापासून तयार झालेलं असतं, ते थोडं लवचिक असतं, हे आपण अभ्यासले। त्यानंतर केंद्रक हा महत्वाचा पेशीचा अंगक आपण अभ्यासला। केंद्रक म्हणजे मध्यभागी असणारा जो प्रमुख आहे, जसा बँकेतला मॅनेजर असतो तसा केंद्रक सगळ्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो। त्याचबरोबर केंद्रकामध्ये केंद्रकी असते, केंद्रकी आम्ल असतं, डीएनए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड हे डीएनएचे खंड म्हणजे तुकडे, त्याला जनुक म्हणतात। हा जनुक हा तुकडाच अनुवंशिक गुणधर्म माता पित्यांकडून अपत्यांमध्ये संक्रमित करण्याचं काम हा डीएनए करत असतो। त्याचबरोबर महत्वाचं काम याच्यामध्ये रंगसूत्र आणि रंगसूत्रांचं पेशी विभाजनाचं काम देखील केंद्रक करतो आणि पेशी विभाजन झाल्यानंतर सजीवाच्या शरीराची वाढ होते। म्हणजे हे सगळं महत्वाचं काम करणारा अंगक म्हणजे केंद्रक आहे। त्यानंतर आपण या अगोदर ग्वाल्गी काय अभ्यासली। ग्वाल्गी काय कशाला म्हणतात, ग्वाल्गी काय म्हणजे पेशीमध्ये जे काही चपटे कुंड आहेत, या चपट्या कुंडांना ग्वाल्गी काय म्हणतात। ग्वाल्गी काय हे एक श्राव्य अंगक आहे, हे अभ्यासलं। विकर निर्माण करण्याचं काम करतं ग्वाल्गी काय। तर आता आपल्याला लयकारिका म्हणजे काय हे अभ्यासायचे। आता लयकारिका कशाला म्हणतात, आपल्या शेतामध्ये तयार झालेला पालापाचोळा किंवा जनावरांचं मलमूत्र यांचं काय होतं बरं, असा प्रश्न विचारलेला आहे। काय होतं यांचं, आपण यांना उकिरड्यामध्ये टाकतो आणि उकिरड्यामध्ये टाकले की ते कुजतं, त्याचं कंपोस्ट तयार होतं। म्हणजे कंपोस्ट झाल्यानंतर तो त्या मातीसारखा भाग बनतो आणि उपयुक्त पदार्थ तयार होतात। तसंच लयकारिका किंवा लायसोसोम, याला लायसोसोम म्हणतात, हा सुद्धा आपल्या शरीरामध्ये तयार झालेले जे टाकाऊ पदार्थ आहेत, ह्या टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी ही एक यंत्रणा आहे। लयकारिका म्हणजे काय, जसं शेतामध्ये तयार झालेला केरकचरा, पालापाचोळा, घरामधला केरकचरा आपण उकिरड्यामध्ये टाकतो, तो कुजला की त्याचा खत तयार होतो। खत हा उपयुक्त पदार्थ झाला, म्हणजे त्या कचऱ्याची विल्हेवाट लागली गेली। तसं आपल्या शरीरात किंवा पेशीमध्ये तयार झालेले टाकाऊ पदार्थ, या टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी यंत्रणा म्हणजे असते लयकारिका। आणि ह्या लयकारिकेची रचना कशी असते, फक्त एका पटलानं तयार झालेलं असतं। ही लयकारिका एक पटलबद्धित असते। शिवाय वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये जर लयकारिकांची तुलना केली आपण, तर प्राणी पेशीमध्ये वनस्पती पेशीपेक्षा लयकारिका संख्येनं जास्त असतात आणि लयकारिकामध्ये पचनासाठी आवश्यक अशी विकरे असतात। म्हणून पेशीची पचन संस्था किंवा पेशीची पचन व्यवस्था असं देखील या लयकारिकेला म्हणतात, किंवा पेशीच्या पचन पिशव्या म्हणजे सुद्धा लयकारिका, असं आपल्याला या लायसोसोम किंवा लयकारिकेचं वर्णन करता येईल। आता ह्या लयकारिका शरीरामध्ये तयार झालेले जे टाकाऊ पदार्थ आहेत, त्या टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे महत्वाचं काम करते की नाही। जसं निसर्गामध्ये टाकाऊ पदार्थ
विल्हेवाट लावण्याचं काम विघटक करतात. विघटक नसते तर किती प्रश्न निर्माण झाले असते. तसं लयकारिका नसत्या तर अनंत अडचणी. शरीरामध्ये आपलं शरीर म्हणजे अनेक चयापचय क्रियेमधून काही टाकाऊ पदार्थ तयार होतात. बघा आपल्या घामाला वास असतो, लघवीला देखील घाण वास असतो उग्र असा, आणि हे सगळे नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं असतं. म्हणजे हे महत्वाचं काम करणाऱ्या विघटकांची भूमिका पेशीमध्ये लयकारिका निभावतात. म्हणजे यांचं कार्य काय आहे? या आत्मघातकी पिशव्या आहेत. त्याचबरोबर आता आत्मघातकी पिशव्या म्हणजे काय? पेशी जर जुन्या झाल्या किंवा बऱ्याच दिवसाच्या झाल्या, वृद्ध झाल्या, तर त्या कार्यक्षम बनतात. किंवा पेशीच्या कार्यामध्ये अडचणी आल्या, पेशी खराब झाल्या, खराब झाल्यानंतर स्वतःच लयकारिका फुटून जातात. लयकारिका फुटली की काय होतं? त्या पेशी पण, त्याच्या शरीरामधल्या पेशी पण नष्ट होतात, फुटतात. म्हणजे काय? अकार्यक्षम आणि जीर्ण झालेल्या पेशींचं ते पचन करतात, खाऊन टाकतात. म्हणून याला आत्मघातकी. आत्मघातकी का म्हणतात? स्वतःच लयकारिका फुटतात. जसे बॉम्बस्फोट करतात की नाही दहशतवादी, स्वतःच्या अंगावर बॉम्ब बांधून येतात, स्वतःही मारतात आणि दुसऱ्यालाही मारतात. तसं ह्या लयकारिकाच फुटतात आणि जुन्या झालेल्या पेशींना उद्ध्वस्त करून टाकतात किंवा त्यांना निकामी करतात. म्हणून त्यांना आत्मघातकी पिशव्या म्हणतात. आणखी एक महत्वाचं काम करतात लयकारिका. कोणतं बरं? रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करतात. आता गरजेची की नाही आपल्याला रोग प्रतिकारक क्षमता? आणि रोग प्रतिकारक क्षमता जर असेल तर आपल्याला रोग होणार नाहीत. आणि कोणत्या रोगाविरुद्ध काम करते? विषाणू. बाहेरून येणारे जे विषाणू आहेत ते आपल्या शरीरामध्ये येऊ नयेत यासाठी आपल्या शरीरामध्ये लयकारिका असाव्या लागतात. या विषाणूंना नष्ट करतात, जीवाणूंना नष्ट करतात. कुठल्या औषधामुळं आपला आजार कधी बरा होत नाही. फक्त औषध काय काम करतं? या शरीरामधल्या यंत्रणेला सक्षम करण्याचं काम करतं. रोग बरं करण्यासाठीची यंत्रणा आपल्या शरीरामध्येच आहे खरी म्हणजे. म्हणून लयकारिका जीवाणू आणि विषाणू विरुद्धची लढाई करतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर, रोग प्रतिकारक क्षमता तयार करण्याचं काम करतात. त्याचबरोबर दुसरं यांचं कार्य काय? याला उद्ध्वस्त करणारी पथकं देखील म्हणतात. काय उद्ध्वस्त करतात? हे शरीरामध्ये निकामी झालेले जे जीर्ण पेशी आहेत, या जुन्या झालेल्या पेशींना पचवण्याचं काम करतात. किंवा कमजोर झालेली जी अंगक आहेत, ही कमजोर झालेली अंगक शरीराच्या बाहेर टाकून देण्याचं काम करतात. आणि हे करणे याला ॲटोलिसिस म्हणतात. म्हणजेच निकामी किंवा जीर्ण झालेल्या पेशींच्या अंगकांना शरीराच्या बाहेर टाकणे किंवा त्यांना फेकून देणे यालाच ॲटोलिसिस म्हणजेच स्वयंलय म्हणतात. आणि त्याचबरोबर आणखी महत्वाचं काम काय? ज्यावेळेस आपली उपासमार होते, कधीतरी कामाच्या निमित्तानं आपण गडबडीत खात नाहीत किंवा कधी उपास म्हणून खात नाहीत. आपल्याला वाटतं उपास आहे, आता मी काही खाल्लं नाही, काही नाही. आपल्या शरीरामध्ये सगळी कार्य चालू असतात. उपास हे आपल्यासाठी, परंतु शरीरामध्ये ज्यावेळेस आपली उपासमार होते त्यावेळेस आपण अगोदर खाल्लेलंच असतं ना. ते अगोदर खाल्लेली जी प्रथिन असतात म्हणजे प्रोटीन किंवा लिपिड्स असतात, मेद, फॅट्स, या सगळ्यांचं पुन्हा एकदा ते पचन करतात, पचन करण्याचं काम करतात. आणि अतिरिक्त चरबीच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवलेली किंवा आपल्या यकृतामध्ये असतं हे साठवून ठेवलेलं ग्लायकोजनच्या रूपामध्ये, मग यांचं पचन करतात. आणि पचन केले की आपल्याला आपोआप एनर्जी मिळते. म्हणजे उपासमारीच्या काळामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स, मेद, या मेदांचं पचन करण्याचं काम करतात या लयकारिका. आता याचं उदाहरण, याला उद्ध्वस्त करणारी पथकं कसं म्हणतात याचं जर आपल्याला उदाहरण पाहिजे झालं तर बेडूक बघा. बेडकाच्या अवस्था कशा असतात? सुरुवातीला बेडूक आळीसारखा असतो, चाटूसारखा, त्याला पाठीमागे शेपटी असते. आणि जसजसा बेडूक मोठा होईल, हा बेडूक मोठा झाल्यानंतर त्याची शेपटी पचवून टाकतो. म्हणजे त्याच्यामधल्या लयकारिका शेपटीचं पचन करतात. आणि पुन्हा बेडकाला शेपटी असते का? नाही. म्हणजे प्रारंभीच्या अवस्थेमध्ये बेडकाला शेपटी असते, नंतरच्या अवस्थेमध्ये मात्र बेडकाला शेपटी नसते. हे काम लयकारिका करतात. लक्षात आलं मग लयकारिका. त्यानंतर आपल्याला पुढचं अंगक अभ्यासायचंय. त्या पुढच्या अंगकाचं नाव आहे तंतुकणिका किंवा त्यांना मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तुमच्या शाळेमध्ये जे विजेचे दिवे आहेत किंवा आपल्या शाळेमध्ये असणारे विजेचे दिवे, आपल्या शाळेमध्ये असणारे पंखे किंवा आपल्या शाळेमध्ये असणारी संगणकाची लॅब ही कशानं चालते? बघा कशी चालते. आता सगळ्यांच्या शाळेमध्ये हे सगळं असतं. कशी चालते? याला काय लागतं? ऊर्जा. विदाउट एनर्जी हे काहीच चालू शकत नाही. ऊर्जेशिवाय बल्ब चालणार नाहीत, पंखे चालणार नाहीत,
म्हणजे ऊर्जेची आवश्यकता असते. मग आपल्या शरीरामध्ये देखील त्या पेशीचं कार्य म्हणजे ते पंखे चालतात किंवा दिवे फिरतात, दिवे चालू होतात किंवा संगणक चालतात, हे सगळं ऊर्जेनं चालतं. तसं शरीराचे देखील कार्य चालतात. या शरीराच्या कार्याला मग ऊर्जा लागत नसेल का? निश्चित लागते. मग ही ऊर्जा कुठून मिळते? तर ऊर्जा पुरवणारी यंत्रणा म्हणजे तंतुकणिका असते. यालाच मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेच्या खाली जर ही तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया पाहिली तर आपल्याला ती कशी दिसते? त्याला दुपदरी आवरण आहे. अगोदरचं कसलं होतं लयकारिकेचं? फक्त एक पटलानं बद्ध, एक पदरी. हे मात्र याला दुपदरी आवरण आहे आणि याच्या बाहेरच्या आवरणावर बारीक बारीक छिद्र आहेत, म्हणजे ते सच्छिद्र आहे. त्याच्याबरोबर आतमध्ये आतचं मधलं निरीक्षण जर केलं तर बघा मध्ये काय आहे? याच्यामध्ये घड्या 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 आहेत. या ज्या घड्या आहेत की नाही अशा वळ्या वळ्या पडलेल्या, या घड्यांना शिखा म्हणतात. शामरगाचं शला पहिली वेलांटी शिखा. आणि ह्याच्या आतील ह्या नळ्यांच्या मध्ये जी पोकळी आहे, ह्या नळ्यांच्या मध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये एक चिकट पातळ डिंकासारखा, म्हणजे त्याला जेली सदृश्य असं म्हटलेलं आहे, असा एक पदार्थ आहे. त्याच्यामध्ये काय असतं? डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड असतात, म्हणजेच डीएनए असतात. कुठं? या तंतुकणिकांमध्ये, मायटोकॉन्ड्रियांमध्ये डिऑक्सिरायबोन्यूक्लिक असतात, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये रायबोझोम्स देखील असतात. फॉस्फेटचे काही कण असतात. आणि या सगळ्यांमुळे प्रथिनांचं संश्लेषण करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका करते. त्याचबरोबर पेशीला आवश्यक असणाऱ्या कर्बोदकांचं, प्रथिनांचं पचन करणे. आणि या पचन करणे म्हणजे काय? विकरांमध्ये तयार झालेली जी विकर आहेत त्या विकरांच्या सहाय्याने त्याचं ऑक्सिडीकरण करते. ऑक्सिडीकरण करते म्हणजे काय? ऑक्सिजनच्या सोबत मेदांची, कर्बोदकांची किंवा प्रोटीनची रासायनिक अभिक्रिया होते ऑक्सिजनच्या सोबत आणि त्याचं ऑक्सिडीकरण झालं. ऑक्सिडीकरण झाले की आपोआप ऊर्जा उत्सर्जित होते आणि मग ही ऊर्जा पेशीचे सगळे कार्य करण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर आता याच्या अगोदर आपण अभ्यासलं होतं प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांच्या तुलनेनं लयकारिकांची संख्या कोणामध्ये जास्त होती. आणि इथं बघा, इथं आता प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिका कमी असतात. म्हणजे जास्त कोणामध्ये असतात? प्राणी पेशीमध्ये असतात. तंतुकणिका ह्या प्राणी पेशीमध्ये जास्त असतात. आता का असतात तंतुकणिका प्राणी पेशीमध्ये जास्त? तंतुकणिका काय काम करतात? ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. हे ऊर्जा पुरवणारे यंत्रणा आहे. म्हणजे प्राण्यांना ऊर्जा जास्त लागत असली पाहिजे वनस्पती पेशीपेक्षा, म्हणून तर आपल्यामध्ये तंतुकणिका जास्त आहे. काय लागते बरं जास्त? असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय द्यावं? विचारतात प्रश्न. वनस्पती पेशीपेक्षा प्राणी पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या जास्त असते. शास्त्रीय कारण द्या. आपल्या शरीरामध्ये जे आहे जे नाही ते कशासाठी आहे? गरजेसाठी आहे. का आहे मग? तर वनस्पतींना ऊर्जेची आवश्यकताच कमी असते. का असते ऊर्जेची आवश्यकता कमी? कारण वनस्पती काही काम करत नाही. आपण किती कामाचे असतो? इकडं तिकडं फिरतो, हालचाल करतो, पळतो, खेळतो, चालतो. स्थलांतर करणे. प्राणी स्थलांतर करतात, वनस्पती स्थलांतर करत नाही. आणि त्यामुळं प्राण्यांच्या तुलनेत, वनस्पतींच्या तुलनेत प्राण्यांना अधिक ऊर्जा लागते. म्हणून प्राण्यांमध्ये तंतुकणिकांची संख्या जास्त असते. शिवाय हे कार्य काय यांचं? ऊर्जा कशामध्ये तयार करतात? एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार करतात. एटीपी म्हणजे काय? आपण जे अन्नपदार्थ खातो, खाल्लेल्या अन्नपदार्थांचं पचन होतं त्यावेळेस त्याचे एटीपीची समृद्ध संयुग तयार होतात, म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट तयार होतं. एटीपी म्हणजे आपण सलाईन लावल्यानंतर आपल्याला सलाईन मधून जे पुरवतात की नाही शरीरात, पुरवतात डायरेक्ट पचलेलं अन्न म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. एका एटीपीच्या निर्मितीमध्ये 38 मॉलिक्युल्स तयार होतात. कशाचे? एटीपीचे. एक म्हणजे पचन झाल्यानंतर 38 एटीपीचे मॉलिक्यूल तयार होतात. आणि हे सगळं करण्याचं काम कोण करतात? तंतुकणिका करतात. त्याचबरोबर ही एटीपी मधली ऊर्जा पेशीला स्वतःचं कार्य करण्यासाठी सुद्धा ही वापरली जाते. आणि मग पेशीनं वापरली म्हणजे आपल्याला उपयोगाला आलं. त्याचबरोबर मेदांचं, प्रथिनांचं संश्लेषण करणे याच्यासाठी सुद्धा ही तंतुकणिकांमध्ये एटीपीनी रूपांतरित केलेली ऊर्जा वापरली जाते. आता लोहित रक्तकणिका म्हणजेच आरबीसी, रेड ब्लड कॉर्पस्कल्स, यांच्यामध्ये मात्र तंतुकणिका नसतात. आणि त्यामुळे काय होतं? त्या ऑक्सिजन वाहून नेतात आणि हा ऑक्सिजन वाहून नेलेला स्वतःसाठी मात्र त्या
वापरत नाहीत. लक्षात आलं. मग तंतुकणिका म्हणजे काय? ऊर्जेचे कारखाने, ऊर्जा पुरवणारी यंत्रणा म्हणजे मायटोकॉन्ड्रिया असते.